सतत कोसळणाऱ्या पूर्व मान्सूनमुळे दत्त मंदिर जवळील डोंगराला भगडदाड पडून काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून एसटी डेपो व परिसरात गटारे दुथडी वाहू लागल्याने रस्त्यावर फुटभर पाणी वाहत असल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली। कालपासून संततधार पाऊस कोसळत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले। मुरुड तालुक्यात ढगफुटी झाली असून मे महिन्यात विहिरी, नदी, नाले दुथडी वाहत असून मुरुड शहरातील गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले। समुद्राला भरती असल्याने नद्यांचे पाणी उलटल्याने मुरुडसह मुरुड मंडळातील लक्ष्मीखार, उंडरगाव, शिगरे येथील घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले। काल रात्री मौजे तेलवडे येथे मातीचे धस कोसळून एका घराचे नुकसान झाले, तर उंडरगाव येथे 4 ते 5 घरांमध्ये पाणी घुसल्याने ग्रामस्थ चिंतित आहेत। आगरदांडा येथील बौद्ध स्मशानभूमीची भिंत कोसळल्याची घटना देखील घडली आहे, तर मिठागर येथे डोंगराची माती खचल्याने चंद्रकांत ठाकूर यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे। लक्ष्मीखार ग्रामस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्व मान्सूनचा तडाखा बसला। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली। डोंगरातून वाहत असलेली नदीच्या प्रवाहाचा मार्ग गाळ काढून स्वच्छ केल्यास कायमची ददात मिटेल असे मत आगरी समाज अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी व्यक्त केले। या कामी मुरुड नगर परिषदेकडून 8 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली आहे। लक्ष्मीखार येथील नागरिकांची ही दरवर्षी होणारी त्रेधात तिरपीट थांबली पाहिजे अशी मागणी होत आहे। शिगरे गावात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मोरीचे काम सुरू असल्याने गटाराचे पाणी आटल्याने अंदाजे 55 ते 60 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याची माहिती मुरुड मंडळ अधिकारी कचरे यांनी दिली आहे। सुवर्ण शिपिंग कंपनी व दिघी जलवाहतूक कंपनीची आगरदांडा जंगल जेट्टी सेवा 3 नंबरचे निशाण दाखवल्याने आज बंद असल्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा जाणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची गैरसोय झाली आहे। पाऊस थांबण्याची शक्यता नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले। रेड अलर्ट दिल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मुरुड शहरातील विहिरी मे महिन्यात भरण्याची घटना 60 वर्षात प्रथमच अनुभवल्याचे गणेश पाखाडीतील ज्येष्ठ नागरिक सुरेश वर्तक यांनी सांगितले। मुरुड प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तथापि पाऊस थांबल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल। सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र नुकसानग्रस्तांना योग्य पद्धतीने पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, मुरुड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।